सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. एकदा जोरदार टाळ्याने सगळ्या क्रिकेट रसिकांना स्वागत करायचंय. एका बाजूला असेल RK स्पोर्ट काळबादेवी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सडेवाडी. 3 षटकांचा सामना आणि त्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. गणरायाला वंदन करून या सामन्याला सुरुवात केली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. अंतिम सामना सैव चषक 2026 साठी 2 संघ आमने सामने येऊन ठेपलेत. एकीकडे असेल विजय शिवलकर तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पहिलाच बॉल पाठवून दिलाय फायनल बाउंड्रीच्या बाहेर. फायनलला सुरुवात झाली. सुदर्शनच्या बॅटमधून 6 आलेत. विजय शिवलकर याच्या विरोधात पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला सुदर्शन मयेकरने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजी स्वीकारले. जय हनुमान सडेवाडी ऑफ कटर होता, त्याला पहिलेच ओळखलं आणि त्यानंतर थेट पाठवून दिलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. विजयाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने जसे तसं कॉपी बुक स्टाईलने चेंडूला त्याच दिशेला पाठवलं. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. लगातारचा दुसरा मारला, तिसरा येईल का? सुदर्शन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा फक्त डगआउट मधूनच सेट होऊन येतो. त्याला मैदानाच्या आतमध्ये सेट होण्याची गरजच नसते. आता मात्र लगातारचे 2 मारले. संध्याकाळचे 17 चौकार षटकारांची बरसात. कोण म्हणतं लेग साईडला फलंदाजी होत नाही. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये असताना चहू बाजूने खेळू शकतो. विजय शिवलकर यांचा पुढचा बॉल मोठा फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला जशा तसे कडकडीत कडक 3 मारलेत. लगातारचे 3 षटकार मारलेत विजय शिवलकर याच्या विरोधात मध्ये सेम दिशेला. 2 गेले फाईन लेगला, एकाला स्क्वेअर लेगला. व्हॉट अ बॅटिंग. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय याचा उल्लेख देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर चांगल्या ताकदीचा आयकॉन कोण सध्याच्या घडीला चर्चित असेल तर तो सुदर्शन मयेकरचा आहे. विजय शिवलकरच्या विरोधात लगातारचे 3 ठोकलेत. आता 4था ठोकेल का? राईट अराउंड विकेटने दिशा थोडीशी चेंज केली आहे. गतीमध्ये परिवर्तन, मती वापरण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चालला मिड विकेट बोर्ड लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. लेग साईडचा झोन टार्गेट केलंय सुदर्शन मयेकर यांनी. त्या दिशेला आतापर्यंत त्याने तब्बल 22 धावा उभारल्यात. 3 षटकार 1 चौकार. 22 धावा आल्यात आतापर्यंत या 4 चेंडूंवर. थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये घेतला गेला होता. पुन्हा एकदा त्याला जागी घेऊन आलेत. शरीरावर वारंवार गोलंदाजी केली जाते विजय शिवलकर यांच्या माध्यमातून सुदर्शनच्या विरोधात. आता मात्र अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्विचचा प्रयत्न. यावेळेस थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. नॉट्रेक एंडला दोघांची घंटा थोडीशी वाजत होती. डायरेक्ट हिट झालं असतं तरच काहीतरी झालं असतं. चेंडू जसा बॅटवर आदळला तसंच धावा सुटला होता नॉट्रेक एंडला. आता मात्र गणेश मयेकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. पॉवर प्ले षटकातील हा अंतिम चेंडू असेल विजय शिवलकर यांचा. राईट अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चाललाय बॅकवर मध्ये गोशंकी क्षेत्रात. फक्त 1 धावेसाठी अंतिम सामन्यातील पहिल्या डावातील पहिले षटक संपल्याने धावा झाले 24 ही धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. पहिल्या षटकात अजून 2 षटकं येणं बाकी आहे. सुदर्शन मयेकर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तिथपर्यंत 40+ धावा जरूर तरी पाहिल्या जातील. 2 षटकांचा खेळ बाकी असताना कोणत्या गोलंदाजीवर विश्वास दाखवला जाईल? परिमल आलाय. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन ओपनर बॉलरला जर एवढे फटके पडले तर परिमल हा कशी प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुदर्शनचा बोलबाला का राहिला याचं उत्तर उदाहरण त्याने सडेतोडपणे दिलंय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालवली. एकटा नडतो मैदानात जेव्हा उभा राहतो तेव्हा सुदर्शन याचा बोलबाला कायमस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये असतो. जे बरे चषक त्याच्यामध्ये देखील जिथपर्यंत हा मैदानात आहे तिथपर्यंत मोठी धावसंख्या आणि तुम्ही विजय आणि पराजय याच्यातलं अंतर विसरून जायचंय. धावसंख्या आतापर्यंत 24. एकही गडी बाद झालेला नाहीये. सुदर्शन मयेकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचेल. 5 चेंडूंमध्ये 23 धावांची खेळ त्याने आतापर्यंत केली आहे. परिमल मयेकर प्राथमिक गोलंदाजी करत होता मात्र आता थोडासा बदल केला जातो. लेफ्ट हँड गोलंदाज नरेश बनप याला गोलंदाजी एंड कडून आणलं जाते. साहेब चषक 2026चा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले रंगताना दिसतोय. नरेश बनप ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुदर्शन मयेकर साठी हाताळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय लंग बॉर्डरच्या बाहेर. परिमलेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून कडकडीत षटकार. 6 धावा या चेंडूवर आलेत.
असं स्वागत केलं होतं पहिल्या षटकात विजय शिवलकर याचं आणि तसंच स्वागत पुन्हा एकदा नरेश बनप यांचं देखील केलं जात आहे. थांबायचं नावच घेत नाहीये, जणू काय याला जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच आहेत. बँक बॅलन्स पहिल्या षटकात जास्त झाला होता, तो ओव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. नरेश बनप पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा देखील चेंडू चालला आहे. 6 धावांसाठी षटकार येतोय. लगातारचा दुसरा षटकार सध्याच्या घडीला सुदर्शनच्या बॅटमधून या दुसऱ्या षटकात देखील मारला जातोय. आता थांबायचं नावच घेत नाहीये सुदर्शन मयेकर. चौकार षटकारांची परिभाषा कशा प्रकारे बोलली जाते आणि कशा प्रकारे बोलायची असते हे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून दाखवलं जातंय. नरेश पुन्हा एकदा थोडासा डिस्पॅच केलाय. नरेशाला जोरात टाकलाय, तितक्याच जोरात त्या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून जसं विजयला 3 आले होते तसेच आता मात्र नरेशला देखील आलेत. हा फलंदाजच एक वेगळा फॉर्मॅट आहे सध्याच्या घडीला. सुदर्शन मयेकर नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये वारंवार का केला जातो या जयगड पंचक्रोशीत त्याचं उत्तम उदाहरण त्याने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये द्यायला सुरुवात केली. 8 चेंडू 41 धावा, अजून 2 मारले तर सर्वाधिक फास्टेस्ट अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमधलं सुदर्शन मयेकर याच्या नावावर राहील. नरेश याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर स्विचअपचा प्रयत्न केला गेला. यावेळेस यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक केला तो अतिशय डोक्याची घंटा वाजते. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसविल. आतापर्यंत 44 धावा, त्यातले 43 धावा फक्त एकट्या सुदर्शनचे आहेत. 9 चेंडू 43 धावा. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्याच्या विरोधात 20 धावा आल्यात. नरेश यांचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतले, चेंडू चालला थर्ड मॅन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्या दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. सिंगल स्ट्राईक रोटेट. धाव संख्या आतापर्यंत 45 धावा झाल्यात. अजून देखील एका चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये सर्वचषक 2026 स्वीशीटचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर चेंडू चाललाय पॉइंट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल धाव घ्यायची होती आणि ती घेत असताना रनआउट स्वरूपात गणेश मयेकर बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आतापर्यंत झाली 25 ला 1. षटक संपलं दुसरं आणि गणेश मयेकर हलक्यात माघारी परत 2 चेंडू फेस केले, त्यामध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनय मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना दिसतात बंडाऊनच्या भूमिकेत. परिमल गोलंदाजी एंडकडून दाखल केले जाते. परी याला वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन पहिल्या डावातील स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर खेळताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत 45 ला 1 झाली आहे. परिमल पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून 3ऱ्या षटकासाठी याला आमंत्रित केलं जातं. स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर खेळताना दिसेल. वैयक्तिक धावांचा विचार करायला गेला तर 10 चेंडूंमध्ये 44 धावा, 440च्या स्ट्राईक रेट तो फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी. आतापर्यंत चांगलीच फलंदाजी आपल्या संघासाठी त्याने केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड चेंडू चालला यष्टिरक्षक पंकज यांच्या हातामध्ये. हा येतो निर्धाव चेंडू. या षटकात कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल, कारण धावसंख्येचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 45 म्हणजेच 22.50 ची सरासरी गाठली गेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ती धावसंख्या कमी करायची असेल तर परिमलचं हे षटक फार महत्वाचं आहे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उचलून खेळायचं. हा चेंडू चिकीत चाललाय घोषांकित क्षेत्रात, फक्त एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 46 धावा. परिमल 3ऱ्या षटकात थोडासा प्रभावित करतोय. थोडंसं उशिराने याला गोलंदाजी यांकडून आणलं गेलं आणि त्यानंतर 3ऱ्या षटकातील 2 बॉल आतापर्यंत त्यांनी फेकलेत आणि धावा खर्च केलेत फक्त 1, ते देखील सुदर्शन मयेकर याच्या विरोधात. परिमलाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सुदर्शन मयेकर साठी राईट ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उचलून खेळा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अक्षय चेंडू मागे धावतोय. 1 धाव धावून कंप्लीट केली जाईल. 2ऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी चालवलाय आणि 2री धाव घेत असताना विनय यावेळी माघारी परततील रनआउटच्या स्वरूपात. 1च धाव या चेंडूवर मिळेल.
विकेट थोडीशी सॅक्रिफाईस केली आणि त्याचं दुःख देखील नाही भिन्न याला, कारण त्याला माहिती जर सुदर्शन स्ट्राईक एंडला राहिलं तर इथून पुढे येणाऱ्या चेंडूंमध्ये एका दुसरी हिट आली तर सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारला जाईल. धावसंख्या आतापर्यंत 47 झाली आहे. 47ला 2 असं समीकरण. जय हनुमान सडेवाडी संघाच्या खेळण्यामधून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार मयेकर जाताना दिसेल टोडाऊनच्या भूमिकेत. 47 धावा झाल्या, 2 गडी त्यामध्ये माघारी परतलेत. तिसऱ्या आणि पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपले. 3 चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटकात परिमल मयेकर गोलंदाजी एंडकडून सुदर्शन मयेकर साठी या षटकातील राईट ओव्हर द विकेट पुढचा बॉल हाताळताना दिसेल ओमकार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. अर्धशतक देखील सुदर्शन मयेकर याचं झालंय. 14 चेंडू आणि 52 धावा. बॅट उंचावून सुदर्शन मयेकरला विनंती केली जाते, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तू ठोकलंयस. तुझी बॅट आणि तुझा असलेला कॉन्फिडन्स हा तुझ्या संघासाठी फार महत्वाचा असतो. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी सुदर्शन मयेकर यांनी अंतिम सामन्यात साहेब चषक 2026 मध्ये अक्षरशः बरसलाय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे चालली आहे, जाऊन पोहोचले 57 धावा. वैयक्तिक धावसंख्येचा विचार करायला गेला तर 56 धावा आणि सांघिक धावसंख्या ही 57 आहे. एकच धाव फक्त गणेश मयेकरच्या बॅटमधून आली होती. बाकीच्या धावा ह्या फक्त एकट्या सुदर्शन मयेकरच्याच आहेत. गोलंदाजी तर चांगली चालली होती पहिल्या काही चेंडूंवर, मात्र त्याच्यानंतर त्याने केलेला हल्ला बोल परिमल याच्या विरोधात सुदर्शन मयेकर याच्याकडून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू शरीरावर आदळतो. सिंगल धाव मिळाली आहे चेंडूवर लेगबाय स्वरूपात आणि त्यानंतर धावसंख्या झाली 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलं आरके स्पोर्ट काळवादेवी संघाच्या विरोधात. या स्पर्धेसाठी मोलाचा सहकार्य आम्हाला लाभलाय. तुम्ही आकर्षक चषक पाहताय. सतीश रोहिदास हळदणकर यांच्या माध्यमातून दिले गेले विजेता उपविजेता चषक. मॅन ऑफ द मॅच साठी कुमार रुद्र राकेश जुवेकर यांच्याकडून एक ट्रॉफी देण्यात आली. मालकवीरासाठी कुमारी श्रीजा प्रल्हाद हळदणकर हिच्याकडून एक ट्रॉफी देण्यात आली. वेस्ट बॉलर प्रिशा प्रल्हाद हळदणकर आणि बेस्ट बॅट्समन देखील त्यांच्याकडूनच देण्यात आलंय. वेस्ट फिल्डर संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय कुमारी श्रीजा प्रल्हाद हळदणकर यांच्याकडून देण्यात आले. आणि मैदान जर साफ करण्यासाठी जो जेसीबी देण्यात आला होता आपल्याला, तो समीर शेठ हळदणकर यांच्याकडून देण्यात आला होता. स्पर्धेसाठी 2 दिवस युट्यूब लाईव्ह कुमार इशिता शैलेश जुवेकर यांच्याकडून देण्यात आलंय. आणि मोलाचं सहकार्य मानधन म्हणून देण्यात आलंय आम्हाला चामुंडा स्टील खंडाळा यांच्याकडून 5,000 रुपये. ट्रेटर्स खंडाळा 5,000. गांधी फॅब्रिकेटर्स 5,000. अरविंद शेठ नाईक यांच्याकडून रोख रुपये 8,000. निर्मिती कंस्ट्रक्शन 11,000 रुपये. माता कंस्ट्रक्शन 3,000 रुपये. स्पर्धेसाठी 2 दिवस वायफायची सर्व्हिस जी आपण युट्यूब लाईव्ह द्वारे वायफाय आपल्याला मिळालं ते नितीश शेठ गायमर यांच्या हस्ते देण्यात आलंय. स्वामी समर्थ वायफाय सर्व्हिसेस वरवडे नितीश गायमार यांच्या माध्यमातून वायफायची सर्व्हिस पुरवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी 2 दिवस अंपायरची भूमिका
गणेश मयेकर, मेय ढवळे, पंकज नार्वेकर, हरीश जुवेकर, सुमित हळदणकर आणि समालोचन करत असताना वीरेंद्र सुर्वे यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. आणि चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण लाईनमन स्पर्धे, संपूर्ण कचरे गावाचे प्रतिष्ठित मान्यवर त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लागले संपूर्ण स्पर्धेसाठी, त्यांचे देखील आभार. ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये चालू 18 चेंडू विजयासाठी 59 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सावकाश चालून चालणार नाही. पाठलाग करत असताना सुसाटच पाळावा लागेल. ट्राय खेळला खेळणारा फलंदाज विजय शिवलकर, सुदर्शन मयेकर, वांदुबार गोलंदाज यांकडून पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडीशी संधी प्राप्त झाली होती पहिल्या अटेम्प्टमध्ये. तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होतं, थोडीशी अपील केली जाईल. पंचाने थोडीशी अपील फेटाळून लावली आहे. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. 18 चेंडू 59 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू डॉट आलाय. विजय शिवलकर ट्राय खेळला. हा सामना अजून देखील संपलेला नाहीये. इथून पुढे विजय शिवलकर यांची बॅट बोलायला लागली तर या सामन्यात काही होऊ शकतं. या स्पर्धेचं अर्धशतक देखील सुदर्शन मयेकर यांच्या नावावर राहिलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला हलके ढकलून गेलाय. चेंडू चाललाय थर्डमॅन रिझन मधून. 4 धावांसाठी चौकार येतोय विजय शिवलकर यांच्या बॅटमधून. विजय शिवलकर यांना देखील माहिती लढायचं कसं आणि लढवायचं कसं. समालोचन करत असताना कल्पेश महाकाळ, भगवान राठी यांनी देखील मोलाचं सहकार्य कालच्या दिवसामध्ये केलंय. कोणाचं नाव घ्यायचं राहून झालं असेल तर वाईट म्हणून घेऊ नका, कारण अनेक मान्यवर उपस्थित या ठिकाणी येत असतात, चलबिचल होत असते, त्यातून कोणाचं तरी नाव राहून जातं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटमध्ये. घोषणकी क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. धावसंख्या आतापर्यंत 5. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे धावसंख्या फारच मोठी आहे. प्रति षटकामागे तुम्हाला कमीत कमी 20 धावा कराव्याच लागतील. विजय शिवलकर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सुदर्शन मयेकर याच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने चेंडूला ढकलून दिला ऑन साईडला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट. आकाश पारकर स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. फार मोठी जबाबदारी सध्याच्या घडीला आली आहे. हे षटक चांगल्या रीतीने हाताळताना दिसतोय सुदर्शन मयेकर. यावेळेस व्हेरिएशन वाला गोलंदाज आहे हा. अनेक व्हेरिएशन आहे त्या गोलंदाजाकडे. स्लो रीतीचे चेंडू, ऑफ कटर, लेग कटर, मध्येच एखादा फास्टर बॉल देखील हा गोलंदाज टाकू शकतो. पुढचा बॉल सुदर्शन याचा ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुदर्शनच्या विरोधात. यावेळेस आक्रमण केलं जातंय. आकाश पारकरच्या बॅटमधून पार केलेल्या चेंडूचे 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत धावा झाल्यात 12. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. या षटकातील ह्या चेंडूवर हिट आली तर पुन्हा एकदा या सामन्यात आगमन केल्याचं आरके स्पोर्ट कायबरवी संघाचं. आता कोणत्या प्रकारे चेंडू हाताळले सुदर्शन मयेकर हे देखील पाहावं लागेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांच्या विजयासाठी आरके स्पोर्ट कायबरवी संघाला. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा झाल्या आतापर्यंत. सुदर्शन याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चाललाय बॅक साईडच्या दिशेने. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि आता मात्र 1 धाव, म्हणजे धावसंख्या आतापर्यंत झाली 15 धावा. धावसंख्या आतापर्यंत 15. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 22 धावांची गरज आहे विजयासाठी. विजय यांची बॅट बोलणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी एंडकडून गणेश मयेकर दाखल झालेत. सर्वचषक 2026 या चषकावर कोणता संघ आपला नाव करवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला विजय स्ट्रायकिंगला जाऊन पोहोचलेच जरूर, मात्र एखादी हिट अजून देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाही. एक चौकार जरूर आला होता, मात्र चौकार षटकारांची खेळी आता मात्र पार पाडावी लागेल. हा सामना अजून संपलेलाच नाहीये, कारण आरके स्पोर्ट कायबरवी संघ इतक्या सहजासहजी हार मानण्यातला संघ नाहीये. गणेश याचा पुढचा बॉल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस भरपूर वेग होता या चेंडूवर. चेंडू टप्पा पडण्यात नंतर दिसे नाहीसच झाला. हा येतो पहिला चेंडू डॉट, समीकरण बदललं. 11 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला चौकार मारावा लागेल. विजय पुन्हा एकदा स्ट्राईकला खेळताना दिसतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून दिला ऑन साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षक मिने चेंडूपर्यंत पोहोचता आहेत. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली आणि त्यानंतर झेलबाद स्वरूपात फलंदाज होईल बाद. एक मोठा धक्का बसतोय विजय यांच्या रूपामध्ये आरके स्पोर्ट काळबदवी संघाला. प्रथम पारितोषिक रोख रुपये 22,026 आणि द्वितीय पारितोषिक 12,026. विजेता आणि उपविजेता या संघांमधलं अंतरच 10,000 रोख रकमेचे. विजय शिवलकर जसे माघारी परतले तसं प्रेक्षक देखील माघारी परतायला लागलंय, कारण या सामन्याची समीकरण स्पष्ट झालीत की काय असंच म्हणावं लागेल. नरेश बनप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. 10 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 44 धावांची गरज. गणेश ऑन दी मार्क, गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना दिसतो. तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फक्त एकच बोलायचं मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार. दुसरं सिंगल डबलने तुमच्या इतकंच फरक पडणार नाही. क्रॉस बॅटेड ऑन साईडला उडवलंय चेंडूला. चेंडू चाललाय डीप मध्ये. ओमकार यांच्या हातामध्ये एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. आणि आता असं बोलायला हरकत देखील नाहीये की हा सामना जवळपास जय हनुमान सडेवाडी संघ साहेब चषक 2024 या ट्रॉफीवर आपलं नाव करतोय. आकाश पारकर, गणेश याचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. सध्याच्या घडीला चर्चा देखील व्हायला लागली डगआउटमध्येच की या ठिकाणी 2026 साहेब चषक या चषकावर नाव जवळपास कोरलंय जय हनुमान सडेवाडी संघाने. 8 चेंडू 43 धावा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इनसाठी जे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. धावसंख्या जैसे थे आतापर्यंत 16 ला 1.5 षटक संपलीत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. इथून पुढे 7 षटकार मारले तरी 42 कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच काय, जय हनुमान सडेवाडी हा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. हा चेंडू देखील निघाला निर्धाव. षटक संपलं. यावेळेस दुसरं. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 43 धावांची गरज आहे. साहेब चषक 2026. उपस्थित मान्यवर कचरे गावाचे ग्रामस्थ वारंवार आपल्याला कळवण्यात येते की तुमची उपस्थिती इथे अनिवार्य आहे. ही चषकच आपली, ही स्पर्धा चापली आणि ती अजून आपलीशी करायची तुमच्या उपस्थितीने. 6 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज आहे. शशांक मेस्त्री गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. अंतिम षटकासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमकार मयेकर चेंडू मागे धावतो. यावेळेस निसटलाय झेल. कोणतीही एक धाव घेतली या चेंडूवर. 5 बॉल 42. या सामन्याची समीकरण स्पष्ट झाली आहेत. सध्याच्या घडीला जय हनुमान सडेवाडी संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या मनातला डीजे जोरात वाजायला लागलाय. तो थांबायचं नावच घेत नाही, कारण त्यांना माहिती ही स्पर्धा मोठी होती आणि आम्ही काम देखील मोठं करून दाखवलंय. जिंकण्यासाठी 3 चेंडू 4 चेंडू 42 धावांची गरज आहे. शशांक याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा आहे. हा चेंडू चालला स्क्वेअर व्हाईट. 4 बॉल 41 धावांची गरज आहे विजयासाठी. आता मात्र हे समीकरण थोडंसं अशक्य आहे. आरके स्पोर्ट काळबदवी संघाच्या बाजूने. विजेता संघ जवळपास मिळातच जमाय. मोठा फटका खेळायचा आहे या चेंडूवर. हा चेंडू चालला सीमारेषा पार. 6 धावांसाठी लेट पण थेट आकाशच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरसा होईल. 25 ला 1. प्रथम गोलंदाजी करत असताना धावा खूप उभारल्या गेल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. हा चेंडू देखील चालला 1 धावेसाठी. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी धावांची गरज आहे 33. आणि हे क्रिकेटच्या पटलावर आतापर्यंत कधी घडलेलंच नाही. 2 चेंडूंमध्ये 33 धावा अशक्य असं समीकरण आहे. औपचारिकता बाकी या फायनल मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज आकाश पारकर पुढचा बॉल फेस करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो सुदर्शन मयेकर आणि पकडला झेल फलंदाज. यावेळेस होईल बाद. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि सध्याच्या घडीला या चषकावर नाव कोरवायला तयार झाले तर जय हनुमान सडेवाडीचे ग्रामस्थ ज्यांना जे सपोर्ट करत होते आणि स्वतः खेळाडू. एक चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. सुयोग भाटकर मैदानाच्या आतमध्ये अवतरलाय जरूर, मात्र हा सामना झुकलाय. जवळपास जय हनुमान सडेवाडी संघाच्या बाजूने साहेब चषक 2026 या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ ठरलाय जय हनुमान सडेवाडी. आणि ही स्पर्धा इथेच संपुष्टात येते असं घोषित करतो. लवकरच बक्षीस वितरणाचा सोहळा देखील या ठिकाणी पार पडेल.